तर आमचं सगळं काम झालंय आता. आता आम्हाला जायचं घरी. यार बिबट्या बिबट्या बिबट्या. तो बाय बिबटे, तो बिबटे बाय बिबटे. तो चालला वाटतं तिकडे कुठतरी, बघ चालला. तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे आमच्या शेतात. तुम्हाला देतो आमच्या पूर्ण शेताचा टूर. तर हे आमचे पूर्ण तुरीचं शेत आणि इकडे आमचं मोठं भाऊ नदीनं चालली आहे. तुरीला पाणी ते निम्मत येऊ राहिलं आमच्या वावरात. त्याला पर्याय नाही काही. आमचे भाऊ ते बसले एक व्हिडिओ एडिट करू राहिला आणि रील पाहू राहिले. इकडं आमचं वर आहे पुढं पूर्ण शेत. इथं बोरं खोरवलं आम्ही, बोरी झाडे. आणि याला काय बोरच नाही उरले बाबा. काय काय मिळत झालं म्हणून जे आले ते सडून जोरले. ते नाही का हातची फसल हमेशा किडे खा जाते. तर असं झालंय आमच्या आपल्या बोरी सोबत. आणि तुम्हाला तुरी शेंगा खाता येत नसेल ना तर शिकवा, डाउनलोड करू. तर यो यो व्हिडिओ पहा माझ्या भावाने केलाय आता, ब्लॉग टाकायचा झाला त्या चॅनलवर. राम राम मंडई. आज सकाळी सकाळी उठलो आणि आपल्याला जायचं होतं आज कापूस घेऊन मंठ्याला. तेवढ्यात आपली गाडीवाली काकाही आली आणि गाडी ही रेडी होती. गावाकडचं नॅचरल वातावरण आणि त्यातलं सूर्यदेवाचे दर्शन म्हणल्यावर नाद खोया. पिकअपलावर म्हणल्यावर गाडीचा व्हिडिओ तर घेणारच ना. गाडीचा व्हिडिओ घेण्यासाठी समोर गेलो. मला वाटलं आता ही मला घेतच नाही काय कोण. फायनली टोल नाक्यावर आलो. काका काय म्हणते बघा. ते 6 चाक सोडले राहणार, ते 4 चाकाला सोडायला काय होतं? शेतकऱ्याचं आम्ही शेतकऱ्याचे ना. काकांचं बोलणं बरोबर होतं. निदान नाही काही तर शेतकऱ्याचा माल असल्यावर तरी गाडीचं टोल फ्री राहू दे. फायनली मोंड्यात आलो आणि वजन करण्यासाठी गाडी काटेवर लावली. आपली गाडी खाली करणं चालू होती तेवढ्यात काही हे डॉगीज भाऊ दिसले आपल्याला. हे डॉगीज भाऊ बघून मला माझ्या मित्राचं ध्यान आलं. तुम्ही हे ट्रॅक्टर कधी बघितला आहे का? आणि बघितला असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. दस नाही बाबा. याच्या पुढचं एडिट करायचं बाकी आहे. आणि मला सबस्क्राईब केलं असेल तर याला बिग जाऊन करा. तुझ्या चॅनलचं नाव सांग रे भाऊ. अभि भैया डोंगरे. हा, अभि भैया डोंगरेला जाऊन सबस्क्राईब करून घ्या एकदा. तर आता मामाचा फोन आलता आणि मामा सांगितलं तुषार बदलाचं. तर हे आमचं हरभऱ्याचं वावर आहे. तिथं विहीर हे झाड दिसतं का, हे इथं आड तिथं विहीर वा. आणि तिथं म्हणजे पाणी गिनी काही नाही त्या विहिरीत. आणि आम्हाला जीवाला आला तुषार बदलाचा, पण मामा म्हणते बाबा बदला. ते पेरण्यावाल्या कोणी चुकलं तर कचकन 1 तास हे झालं. याला काही करू शकत नाही म्हणा आता. पण इथं शेतकऱ्याचं लय मोठं नुकसान आहे. जिथं पा तिथं सगळीकडं आमच्याकडं झाडं झुडपं आहे आणि सगळे आहे नाही हरभरे पेरेल इकडं. तुमच्या इकडे या टायमाला काय पेरतात कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या शेतातून म्हणजे लाईट जायले पा आपली वावरातली लाईट जायले. आणि आमच्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे आमच्याकडे आलेलं आहे बिबट्या. आणि बिबटेश दादामुळे झालेलं आहे आमचं लय मोठं फायदा. तेच म्हणजे रात्रीचं थंडीचं गारव्याचं इथं गांडमारीत फिरायचं काम नाहीये. आणि ते त्याच्यामुळे आलेले दिवसा लाईट. आणि हे पा ही शेतातून आमच्या इतकं खालून तार जायले की असा हात बीक लागू शकतो. पण कसं लाईट आली आता. आणि कोणाला जर मराठा असला आमच्या शेतात येऊन 100% मरू शकता. फक्त आमचं नाव न घेऊ काही नाही. तर हे आमचे शेजाऱ्याचं मक्काचं वावर आणि ते ना सगळ्यांनी असं कंपाऊंड करून ठेवले. ले डुकरं असे परेशान करते बा शेतकऱ्याला. ही आमची लालपरी इथं काढून ठेवणे आहे आपल्याला चपला. कारण आता आपल्याला जाणं आहे तुषार बदलाला. हे आपलं वावर आहे आणि हे आपलं याचे झाडं काय म्हणतात त्याला, मोसंबीचे झाडं. ते म्हणतात ना नजर इज रिअल. तर हे पा कशी नजर लागली. सगळं तुषारनं पाणी दिलं की इथं हे निघून गेलं तर बँड निघून गेलं तर येऊ. आणि सगळीकडे असं पाणीच पाणी होऊन गेलं शेतात. आता एवढ्या जागेचा हरभरा म्हणजे काहीच कामीच राहत नाही. सट जळून जाणार आहे. तर यो गेला आता घराकडे. आम्हाला तिथं आता नाही, आता तुषार बदल नाही. कसे पाय भरतात. तर आता हे तुषार काढून दुसऱ्या वावरात लावून पहिलं बँड सगळं घ्यायचं. कसं घ्यायचं बँड ना ह्या बँडनच घोळ केला बरं का आता 10 मिनिटं आधी. तिथून काढ. थांब. तर मित्रांनो थोडासा व्हिडिओ इथं कट करतो बा. आणि एकदा सणा तुषार बदलून घेतो. मग तुम्हाला दाखवतो आम्ही कसं लावलं तुषार.
काय केलं आम्ही शेतामध्ये, हे इथून तर ते बांधलं पूर्ण तुषार लावण्यासाठी लोक लगे तेवढं पूर्ण करून घेतो. तर मित्रांनो आमचं इतकं इतकं होत आलंय आणि आता थोडंसं बाकी आहे. आणि हे बघा, शेतकऱ्यांचे खरे मित्र म्हणजे हे बगळे, आणि ते आले आमच्या शेतात आज किडे खायला. ते आमच्या शेतात आज करणार आहे फुल पार्टी. थोडंसं राहिलं, आता 5 मिनिटात आमचं काम होऊन जाणार आहे. तर आता हे थोडं एक छडी न्यायची बाकी बघता आता, नाही तर बाकी सगळं होत आलं. ही छडी बाकी आहे. हे आमची मोसंबी बा कसा भयान माल आला याला, माल बा किती आला. आणि इकडे बाकी झाड आहे, हे पूर्ण 200-250 झाडं आहे जवळपास. आणि हे पुढं आहे आमचं घर, हे आपला फार्म हाऊस आहे पूर्ण आपलं, हे पूर्ण फुलं आहे. तर हे पहा आमचं देशी जुगाड लावलंय आम्ही थोडं. हे माग भाऊ आहे मा, काय मस्त लावले गाणे गिणे. फक्त युट्यूब वाले तुम्ही कॉपीराईट नका देऊ त्याला. कसं आहे, जे आहे ते बी निघून जाईल. आमचं कसं तरी चालली घरी बस काम दम्मा दम्माना. जुगाड लावायची छडी, त्याची क्लास छडी बाकी आहे आता. तेवढं नेऊन जोडून देऊन उद्या सकाळी मोटरसायकल केली की मस्त आपलं वावर भेटून जातं, हे टेन्शन राहत नाही मग. मित्रांनो, हा काही बिबट्या वगैरे नाहीये, हा एक कुत्रा असाच मजाक मध्ये व्हिडिओ घेतला आहे. आमगे तर आम्ही चाललोय आता घरी, सगळं काम चाललंय, कट्ट्या वगैरे पाहिलाय. तू आपली तर पडली यार. तर नेमकंच घरी आलतो आणि मोबाईल स्विच ऑफ आहे. चार्जिंग लावायला गेलो, मोबाईल चार्जिंग पिनची पिन हातात घेतली आणि लाईट गेली. याला म्हणतात आपलं लक, ते आहे मग एकदम ब्रँड एक नंबर लक आहे मग लाईट गेली.